गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनानं 2021 मध्ये ठराव देऊन तसा प्रस्ताव पंचायतीला पाठवून देखील अद्यापर्यंत या नागरिकांच्या नावावरती ही जागा केलेली नाही। रोज मजुरी करतो तिथे राहतो, आम्हाला घर नाही तर काही नाही तर ग्रामपंचायत आमच्या नावची करून देणार काही नाही, नळपट्टी घरपट्टी आम्ही भरतो। जागा पाहिजे ती जागा काय आम्हाला घरकुल आलं पाहिजे। रोज मजुरी करतो तिथे राहतो, आम्हाला घर नाही तर काही नाही तर ग्रामपंचायत आमच्या नावची करून देणार काही नाही, नळपट्टी घरपट्टी आम्ही भरतो। काय काय कशा संदर्भात निवेदन होतं, मागणी काय होती तुमची? घरकुलासाठी मंजूर झाले पण तिथं आम्हाला जागा पाहिजे ती जागा असं पाहिजे। काय त्या जागेत आम्हाला घरकुल आलं पाहिजे, नावी जागा आमच्या ती जागा नावची झाली पाहिजे। जय भीम, जय भारत, जय संविधान। आज दिनांक 13/9/2024 आज जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी येऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतलेली आहे। मौजे डिग्रस तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांना जवळजवळ 2020-21 पासून घरकुल मंजूर झालेले आहेत। विविध शासनाच्या, राज्य शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या योजना असतील, या योजनेअंतर्गत सर्वांना घरकुल मंजूर झालेत, परंतु या सर्व नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही। त्या ठिकाणी 2010च्या अगोदरपासून या सर्व नागरिकांचे तेथे गायरान जमिनीवर अतिक्रमण आहे आणि त्या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत, परंतु अद्यापपर्यंत ही जागा नियमाकुल झालेली नाही। तात्काळ शासनाने घरकुल बांधण्यासाठी या आमच्या सर्व नागरिकांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे। त्यांच्या ज्या जागेवर गायरान जमिनीवर, शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण आहे त्या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव झालेला आहे। त्याचबरोबर पंचायत समितीला ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केलेला आहे की या ठिकाणी एवढ्या लोकांची जागा गायरान जमिनीवर आहे आणि ते त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्यांना घरकुल देखील मंजूर झालेला आहे। म्हणून तात्काळ शासनाने ही जी जागा आहे या लाभार्थ्यांना तात्काळ नियमाकुल करून दिली पाहिजे आणि त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे असा 2021 रोजी ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पत्रव्यवहार केलेला आहे। परंतु या गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनानं 2021 मध्ये ठराव देऊन तसा प्रस्ताव पंचायतीला पाठवून देखील अद्यापर्यंत या नागरिकांच्या नावावरती ही जागा केलेली नाही, नियमाकुल केलेली नाही। म्हणून घरकुल योजनेचा लाभ मिळून देखील घरकुल मंजूर होऊन देखील या सर्व नागरिकांना घरकुलापासून वंचित राहावं लागत आहे। तात्काळ शासनानं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। शासनाने या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ या सर्व नागरिकांची जागा, सर्व जाती धर्मातील नागरिकांची जागा नियमाकुल केली पाहिजे, घरकुलासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे। जर प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये आम्ही नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही। जय भीम, जय भारत, जय संविधान।